इयत्ता 8वी मार्गदर्शिका आपण पाहत आहोत. मार्गदर्शिकेचे आपलं बुद्धिमत्ता संपले, मॅथ्स संपले आणि मराठी लँग्वेज पण संपलेली, भाषा विषय संपलेला आहे. आता राहिले फक्त आपलं इंग्लिशमध्ये 1 पॉईंट संपलेला आहे, 2.1 पण संपलेला आहे. आता पाहतो आपण ग्रीड म्हणजे पझलच असतात. क्युरियोसिटी ऑफ स्टुडंट अँड हेल्प टू इन्क्रीज व्होकॅब्युलरी, आपला शब्दसंग्रह वाढवण्यासाठी असतात. चला 2.2 प्रॅक्टिस सेट पाहतोय आपण. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर फॉलोइंग. क्वेश्चन पाहूयात पहिला. फाइंड आउट एनी 2 नेम. इथे पहा 2 नेम्स ऑफ स्टेट्स अँड चूज स्टेट काढायचे म्हणजे राज्य. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. यासाठी तुम्हाला राज्यांची नावे, स्टेटची नावे पाठ हवीत. ठीक आहे, पाठ करायसाठी ट्रिक आहे, ती कोणाला माहिती आहे त्यांनी टाकायची. नसेल माहिती तर मी सांगते तुम्हाला. ठीक आहे, आता पायाच्यामध्ये कोणते आता काय करायचं असं आहे ना, हे ऑप्शनवरून वर जायचं. केरला, पंजाब. कुठं दिसतो का केरला, पंजाब तुम्हाला असेल. आणि पहा एक मोबाईलला एक रील येते, बारके डोळे करा किंवा अर्धे डोळे करा, तुम्हाला कोण दिसते, स्वामींची मूर्ती दिसते का, हो की नाही. तसंच करायचं, याला कॉन्सन्ट्रेशननी पाहायचं आपल्याला. जर आपण बारीक व्यवस्थित पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला उत्तरं सापडतात. बरोबर आहे. आता याचे उत्तर पहा काय. केरला दिसलं, केरला समोर केरला आणि केरला. पंजाब दिसत नाहीये. बिहार, पवित्र बिहार आहे. इथपर्यंतचे बिहार. इथे बिहार. ओके, तिसरं ऑप्शन आहे आपलं. पुढचा प्रश्न. फाइंड आउट एनी 2 नेम्स ऑफ सिटीज फ्रॉम द फॉलोइंग अँड चूज द करेक्ट अल्टर. काय हवेत, 2 सिटींची नावं शोधायची आहेत. व्यवस्थित पहा, ऑप्शनवरून पहा, हे सापडतो का त्यात, हा सापडतो का, हा सापडतो का, हा सापडतो का. इथे दिसतोय नागपूर. ओके, नागपूर आणि लातूर आणि हे ऑप्शन आहे आपलं नागपूर आणि लातूर. तिसरा प्रश्न. फाइंड आउट एनी नेम्स ऑफ मंथ्स फ्रॉम द फॉलोइंग अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. काय हवेत, मंथची नावं आपल्याला माहीत आहे ते, हो की नाही. मंथची नावं माहीत आहे. MAY मे तिघापैकी मे म्हणजे मे येणारच आहे. आता मेच्या जोडला कोण येतोय अजून शोधा. जानेवारी आलाय म्हणजे ऑप्शन येईल आपलं चौथं. पुढचा प्रश्न. याचं ऑप्शन मागे खाली गेलेत का. ओके, याला काय शोधायचं आहे. फॉलोइंग ग्रीड, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके, फॉलोइंग वर्ड्स आर हिडन इन द ग्रीड, चूज द अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेट. आता त्यांनी डक दिलाय आपल्याला, DUCK, डक उलटा दिलाय, ग्लोब्स उलटा दिलाय आणि हा काय दिलाय, डॉल पण उलटा दिलाय. त्याच्या जोडीला आपल्याला शोधायचा आहे. डक पण दिलाय. ओके, बरं पहा बरं, BOW दिसते का याच्यामध्ये, BOW दिसतंय का, नाही. ब्लॉक दिसते का, ब्लॉक, BLOCK, ब्लॉक दिसते का कुठे, BLOCK हे पाहिजे दिसतंय, ब्लॉक. काय उतरल्याचं, ब्लॉक. तिसरा ऑप्शन. पुढचा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द फॉलोइंग ग्रीड, कम्प्लीट द सेट्स ऑफ स्पोर्ट्स. पॅड, तुम्हाला माहिती क्रिकेट खेळताना पॅड बांधले जातात. बॉल त्यांनी दिलेला आहे, स्टंप पण त्यांनी दिलाय. मग यात रॅकेट सापडते का, स्टिक सापडती का, बॅट सापडती का, पिच सापडतं का, काय सापडते ते शोधायचं आहे. बॅट, चौथा ऑप्शन बॅट. सोपं होतं एकदम, समोरच होतं लगेच. 6वा प्रश्न चाललाय आपला. रिगार्डिंग टू द स्कूल. आता पहा, स्कूलला रिगार्डिंग त्यांनी काय दिले आपला, म्युझिक, कॉम्प्युटर, लायब्ररी. याला शोधायचे आपल्याला. क्लास सापडते का, ब्लॅकबोर्ड सापडतो, चार्ट, सगळे स्कूल रिलेटेडच आहे, पण आपलं सापडलं पाहिजे ते महत्वाचं आहे. CLASS, क्लास, एक खाली गेले,
CLASS 6वा प्रश्न. ओके, 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पहिलं ऑप्शन. याचं टिक केलं का आपण ऑप्शन मगाचं केलंय. 7वा प्रश्न चाललेला आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिगार्डिंग क्वालिटीज ऑफ स्टुडंट्स. स्टुडंट कसे असतात? काइंड म्हणजे दयाळू, क्लेव्हर म्हणजे हुशार असतात, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक असतात, पंक्च्युअल असतात, हार्डवर्किंग असतात, अलर्ट असतात, रेग्युलर सगळे असतात. पण इथं आपल्याला सापडणं महत्त्वाचं आहे. पहा इथं रेग्युलर सापडलंय. ऑप्शन आहे आपलं पहिलं. पुढचा प्रश्न. कंप्लीट सेट ऑफ वर्ड्स. चॉक, पेन, टेबल. चॉक दिलाय त्यांनी, पेन दिलाय आणि टेबल दिलाय. आता पहा काय सापडते आपल्याला. डस्टर सापडते, DUSTER. हे पहा DUSTER डस्टर, तिरकं सापडलंय. ओके, पहिलं ऑप्शन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेट. 9वा प्रश्न चाललेला आपला. बस, इंजिन, तिकीट. त्याचे किती शोधायचे आपल्याला? एकच, 2 शोधायचे. हे एक पेपरमध्ये क्वेश्चन नीट वापरायचा. जर तुम्ही एक सोडवला, एक बरोबर असेल तर तुम्हाला अर्धा मार्क वगैरे असं काही भानगड भेटत नाही. 2 सांगितले, दोन्ही अल्टरनेटिव्ह तुमचे करेक्ट आले तरच मार्क्स भेटत असतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये पाहूयात आपण. QUE म्हणजे क्यू म्हणजे रांग आणि ST स्टँड. क्यू आणि स्टँड. हे पहा पहिलं ऑप्शन क्यू, दुसरं ऑप्शन स्टँड. काय मुलं एक घाई करतात, क्वेश्चन वापरत नाही, वाचत नाही आणि एकच कुठे टिक करून येतात. गेले मार्क हातचे येत असून. पुढचा प्रश्न 10वा प्रश्न चाललाय. करेक्ट अल्टरनेटिव्ह अबाउट बेबीज ऑफ ॲनिमल. ओके, ओके, यंग वन्स ऑफ ॲनिमल म्हणतो ना आपण ते. किती करायचं आपल्याला? एकच करायचं आहे. ठीक आहे, नाही 2 करायचे, 2. इथे 2 आलाय. बेबी त्यांनी दिलाय, बेबी आपल्याला. त्यांनी फोल दिलाय, त्यांनी काफ पण दिलाय. आता याच्यामध्ये काय सापडते पहा. चिक, CHICK, चिक म्हणजे कोंबडीचं पिल्लू, चिक. ओके, आणि अजून काय? मेर कोल्ड फिल्ली. ओके, 2. हे पण तुम्हाला पाठ करायचे आहेत इंग्लिशमध्ये. यंग वन्स हा इंग्लिश मिडियमच्या मुलांचे हे पटकन पाठ होतात, कारण त्यांना LKG UKGला हाच सिलेबस असतो यंग वन्स. पण मराठी मिडियमला मराठीत शिकवलं जातं ना, त्यामुळे यंग वन्स त्यांचे पाठ नसतील तर आता एक लिस्ट बनवा आणि ते पाठ करून घ्या. लिस्ट हवी असेल तर कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला लिस्ट देऊन टाकेल मग. ओके, पुढचा प्रश्न 11वा. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह रिगार्डिंग फास्ट फूड. ओके, फास्ट फूड माहिती, पटकन पोट भरतं ना ते, पटकन ना. ओके, नाही आजकाल तर काय झोमॅटोवर येते, सगळ्यांना माहिती आहे. पिझ्झा, केक, बिस्किट त्यांनी दिलेलं आहे, आपल्याला शोधायचं आहे. हे पाहिजे बर्गर दिसले, ऑप्शनची पण गरज नाही पडली आहे. बर्गर पहिलं ऑप्शन. 12वा प्रश्न चाललाय आपला. अल्टरनेटिव्ह कर्ड, पनीर, बटर. त्याच्यामध्ये बटर मिल्क सापडते का पहा, खोया सापडते का, घी सापडते का, योगर्ट सापडते का. व्यवस्थित पहा, उत्तर सापडतं आपल्याला. HGHEE घी, तिसरं ऑप्शन. एकच शोधायचं होतं. 13वा प्रश्न चालला आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके, फॉलोइंग वर्ड्स स्टार्ट फ्रॉम लेटर S, कम्प्लीट इट चूजिंग वर्ड स्टार्टिंग फ्रॉम S. ओके, याच्यामध्ये पहा सेल हा शब्द सापडतोय का आपल्याला, सेल सापडतोय का, सॅक सापडतोय का, सेलिंग सापडतोय का, शोधायचं. तिरकं, चौकोनी सगळं. SAIL. डोकं शांत ठेवून अभ्यास करायचा, पेपर सोडवायचा. उत्तर काय आहे आपलं दुसरं, सेल. प्रश्न चाललाय 14वा. फाइंड आउट वन अल्टरनेटिव्ह विच इज नॉट इन अ ग्रीड. ग्रीडमध्ये नसलेला. ठीक आहे, आता पहा एक ट्रिक पहा याच्यामध्ये. हा जर स्वेटर शब्द आहे तो किती अक्षरी, 1 2 3 4 5 6 7. आणि ह्या ग्रीडमध्ये उभं, आडवं, तिरकं, चौकोनी कसं करा, 6 अक्षराच्या वर शब्द बनत नाही. उत्तर काय येणार आहे, स्वेटर. आणि तो याच्यामध्ये नाही पण आहे. आता पहा मून,
इथे आहे मून. ट्री, TREE, ट्री पण सापडलाय. सीट, इथे सीट पण सापडला. एक आयडिया होती की जर ग्रीडपेक्षा मोठा शब्द असेल तर तो ऑड वन आउट असतो, तो त्याच्यामध्ये नसतो. 15वा प्रश्न. फॉलोइंग वर्ड्स आर हिडन इन द ग्रीड. चूज वन अल्टरनेटिव्ह ऑफ कलर टू कम्प्लीट द सेट. कलर शोधायचे आपल्याला. डक, ब्लॉक, ग्लोब. आता डक, ग्लोब, अच्छा, ग्लोब दिलाय त्यांनी, DUCK, डक दिलाय, आणि ग्लोब दिलाय, ओके, ब्लॉक दिलाय, ब्लॉक. आता पहा आपल्याला काय दिसतोय सोपा शब्द, ग्रीन, GREEN, हे पहा. ठीक आहे. इथं आपला युनिट 2 संपलेलं. युनिट 2 खूप छोटं होतं, 2 पॉईंटचं होतं. युनिट 2 संपलेलं आहे. पुढच्या लेक्चरला आपण घेऊयात युनिट 3. तोपर्यंत अभ्यास करा, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा, आणि तुमची सांगितलं प्रश्नाचं उत्तर कमेंट करा.